नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अर्जुन आणि सायली दोघंही घरी आलेले असतात. कारण कल्पनाने ओरडून सांगितलेलं असतं की तुम्ही दोघंही मला आत्ताच्या आत्ता घरी हवेत. त्यामुळे आता इमर्जन्सी काहीतरी असेल किंवा घरी काहीतरी झालं असेल म्हणून अर्जुन आणि सायली दोघंही आता पटकन घरी आलेले असतात. आणि जेव्हा ते घरी पोहोचतात तेव्हा बघतात तर काय की सगळे कुटुंबीय त्यांच्यासमोर उभे असतात आणि त्या दोघांकडेही फार रागाने बघत असतात. पूर्ण आजीला काही झालंय की काय अशी त्या दोघांना भीती असते, परंतु पूर्ण आजी धडधाकट असते आणि पूर्ण आजी सुद्धा रागाने बघत असते. अर्जुन आणि सायलीला काहीच कळत नसतं की नक्की झालंय तरी काय आणि हे सगळेजण आमच्याकडे असे का बघताय. अर्जुन विचारतो की काय झालंय मम्मा, तू अर्जंट फोन करून बोलावून घेतलंस. परंतु कोणी काहीही बोलत नसतं. बघत असतात सगळे रागाने फक्त त्या दोघांकडे. आणि मग सायली आता पूर्णाजीला विचारते की पूर्णाजी तुमची तब्येत तर ठीक आहे ना. पूर्णाजी काही बोलण्याच्या ऐवजी दोघांकडे खूप रागाने बघत असते. आता मात्र अर्जुन आणि सायली खूप घाबरतात. नक्की झालंय तरी काय, हे सगळे एवढ्या रागाने का बघताय, आमचं काही चुकलंय का, काही कळलंय का ह्यांना. काही कळायला काही मार्ग नसतो. अर्जुन सगळ्यांना म्हणत असतो की काहीतरी सांगा काय झालंय ते. सायलीही म्हणत असते की आई प्लीज सांगा ना काय झालंय, आता खूप काळजी वाटायला लागली आहे. मग आता कल्पना अर्जुन आणि सायलीला म्हणते की खूप प्रेम आहे ना तुमच्या दोघांचं एकमेकांवर. सायली आणि अर्जुन दोघंही आता एकमेकांकडे बघू लागतात. कारण कल्पनाने अगदी अनपेक्षित असा प्रश्न विचारलेला असतो की खूप प्रेम आहे ना तुमचं दोघांवर. म्हणजे सर्वजण रागावले आहेत आणि म्हणजे सर्वजण शांत आहे आणि आई आम्हाला हा प्रश्न का विचारताय. अर्जुन आणि सायलीला आता काहीच कळत नसतं. दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा मात्र कल्पना त्यांच्यावर जोरात ओरडते आणि म्हणते की बोला ना, काय विचारलं मी तुम्हाला. आहे ना तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो आहे ना प्रेम. काय मंडळी, अजून व्हिडिओला लाईक केलं नाही आहे का. अहो कसली वाट बघताय, लगेच व्हिडिओला लाईक करा. कारण शेवटी तुम्हालाही माहिती आहे की तुमचं व्हिडिओला लाईक करणं हे आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. धन्यवाद. आता अर्जुनने खरं सांगितलेलं असतं की आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, कारण खरंच प्रेम असतं. कल्पनाचा प्रश्न तर सिंपल असतो की प्रेम आहे का, आणि अर्जुनने सांगितलेलं असतं की हो आहे प्रेम. परंतु कल्पनाला भेटलेले असतात अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर. त्यामुळे हे दोघं आपल्याशी खोटं बोलताय आणि आपल्याला उल्लू बनवताय. आत्तापर्यंत तर हे दोघं आपल्या डोळ्यात माती फेकत आले, धूळ फेकत आले आणि आता सुद्धा हे आपला विश्वासघातच करताय. आता सुद्धा दोघंही खरं बोलत नाहीये. त्यामुळे आता कल्पनाला प्रचंड राग येतो आणि कल्पना अर्जुनच्या जोरात कानाखाली ठेवून देते. कल्पना ज्यावेळी अर्जुनच्या कानाखाली ठेवून देते सर्वजण आता दोघांकडे बघू लागतात. कल्पनाने अजून कधीहीच अर्जुनच्या कानाखाली ठेवून दिलेली नसते आणि कल्पनाने कधीच अर्जुनला मारलेलं नसतं. परंतु ती कल्पना आज एवढी तापलेली असते की तिने डायरेक्ट अर्जुनच्या कानाखाली मारलेली असते. त्यामुळे सायली सुद्धा घाबरलेली असते आणि घरातल्यांना सुद्धा धक्का बसलेला असतो. कल्पना आता खूप चिडते आणि म्हणते की खोटं, हे सुद्धा तुमच्या लग्नासारखंच खोटं आहे. आता अर्जुन आणि सायलीला कल्पना आलेली असते की नक्की झालंय तरी काय आणि मम्माला कसं कळलं की आमचं लग्न खोटं आहे म्हणून. सायली म्हणते की आई हो काय, असं म्हणताच कल्पना सायलीला गप्प करते आणि म्हणते की तू थांब, मी माझ्या मुलाशी बोलते. बाहेरच्या माणसांनी यामध्ये पडू नये असं कल्पनाने सायलीला म्हटलेलं असतं. त्यावेळी सायलीला मात्र फार वाईट वाटतं. मग कल्पना आता अर्जुनला विचारत असते की बोल ना अर्जुन, असं का वागलास तू आमच्याशी. अरे हिचं तर सोड, ही तर माझी कधीच कोणी नव्हती, परंतु तू. अर्जुन अरे तुला मी 9 महिने माझ्या पोटामध्ये वाढवलं तरी सुद्धा तू माझी एवढी मोठी फसवणूक केलीस. तरी सुद्धा अर्जुन म्हणत असतो की मम्मा तू काय बोलतीये मला कळत नाहीये. अर्जुनला आता सगळं कळालेलं असतं, परंतु आता हे सगळं मान्य कसं करायचं हा त्याच्यापुढे मोठा प्रश्न असतो. म्हणून तो कल्पनाला असं म्हणत असतो. पण आता कल्पनाकडे काय पुरावे असतात ना. त्यामुळे कल्पना म्हणते की काय मी काय जे बोलते ते तुला कळत नाहीये का. कल्पना आता टेबलवर ठेवलेले कॉन्ट्रॅक्टचे पेपर घेते आणि अर्जुन आणि सायलीच्या अंगावरती उधाळते, कारण ती खूप रागामध्ये असते. त्यावेळी प्रिया आणि अस्मिता मात्र दोघीही हसत असतात, कारण त्यांचं मिशन सक्सेसफुल झालेलं असतं. अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा कल्पना आता त्यांना सांगते की हे आहेत तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स. आता मात्र अर्जुन आणि सायलीला प्रचंड मोठा धक्का बसतो आणि त्यांना आता सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. मम्माच्या हाती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स कसे लागले हा खूप मोठा प्रश्न असतो. सोबतच आता घरच्यांनाही सगळ्यांना कळलंय की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. ही गोष्ट आता सगळ्यांना कळालेली आहे. त्यामुळे अर्जुन आणि सायली दोघंही खूप घाबरतात.
अर्जुन आणि सायली आता ते सगळे कॉन्ट्रॅक्टचे पेपर उचलतात. दोघंही एकमेकांकडे बघत असतात, दोघंही घाबरलेले असतात. त्यावेळी पूर्ण आजी आता अर्जुन आणि सायलीला म्हणते की अर्जुन, या कागदावर काय लिहिलंय तुला जरी चांगलं माहीत असेल तरी सुद्धा तुला परत सांगते. या कागदावर लिहिलंय की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि सायली मधुकर यांनी लग्नाचा करार केलाय. पूर्ण आजीला फार वाईट वाटत असतं. पूर्ण आजी रडत असते आणि म्हणते की काय अर्जुन, लग्नाचा करार? प्रताप अर्जुनला विचारतो की अर्जुन, या सगळ्या गोष्टीचा नेमका अर्थ काय होतो, तू आम्हाला समजावशील का? कारण आम्हाला जो अर्थ कळलाय ना तो तर खूप भयंकर आहे. कल्पना अर्जुनला जाब विचारते की हे कॉन्ट्रॅक्ट अजून तू आमच्यापासून किती दिवस लपवणार होतास अर्जुन? आज जर हे योगायोगाने अस्मिता आणि तन्वीला जर सापडलं नसतं तर हे सत्य आम्हाला कधीच कळलं नसतं. अर्जुन आणि सायलीला कळलेलं असतं की प्रियाने काहीतरी केलंय, प्रियाचा हा प्लॅन आहे आणि प्रियामुळे हे सगळं झालंय. परंतु आता काय करू शकतो आपण, कारण शेवटी सत्य तर सगळ्यांसमोर आलंच आहे. प्रियाला आता ती गोष्ट आठवत असते जेव्हा तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर भेटलेले असतात. अस्मिताने खूप साऱ्या फाईल्स या प्रियासमोर फेकलेल्या असतात आणि त्यात इम्पॉर्टंट फाईल असं एका फाईलवर नाव लिहिलेलं असतं. म्हणून प्रिया ती फाईल उचलते आणि त्यामध्ये ॲग्रीमेंटचे पेपर असतात आणि ते बघून आता प्रियाला खूप मोठा सुखद धक्का बसलेला असतो. अस्मिता प्रियाला म्हणत असते की मला नाही वाटत तन्वी की आता आपल्याला कुठली फाईल मिळेल, कारण खूप बोर झालाय ग, सगळं आपण शोधले परंतु फाईल मात्र कुठेच भेटली नाहीये. चल आपण एक काम करूया, हा सगळा पसारा आवरूयात आणि खाली जाऊयात. तर प्रिया मात्र खूप खुश झालेली असते आणि ती अस्मिताला म्हणत असते की अस्मिता, फायनली आपल्याला जॅकपॉट लागलाय. अगं आपण ज्यासाठी मरमर मेहनत केली आहे, इतकी मेहनत आपण घेतली आहे, ती गोष्ट आज आपल्याला भेटली आहे. अस्मिता म्हणते की बघू तुला फाईल मिळाली का? अस्मिता जेव्हा फाईल बघते तेव्हा अस्मिताला समजतं की याचा अर्थ अर्जुन आणि सायलीचं खरेच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे. आणि ती प्रियाला म्हणते की प्रिया, याचा अर्थ तू खरं बोलत होतीस. बापरे, हे सगळं किती शॉकिंग आहे. बापरे, आता काय करायचं तन्वी? त्यावर प्रिया म्हणते की काही नाही, आता फक्त खाली जाऊन हे कॉन्ट्रॅक्ट दाखवायचं, बाकी काहीच करायची गरज नाहीये. आता जे काही करायचं आहे ते सर्व सुभेदार मिळून करतीलच की. आता तर फक्त आणि फक्त आपण मजा घ्यायची. असं म्हणून प्रिया आणि अस्मिता त्यावेळी दोघीही खाली जातात. दोघीही खाली गेल्यावर सगळेजण मस्त मजेत असतात, गप्पा गोष्टी करत असतात. त्यावेळी अस्मिता म्हणते की थांबा 1 मिनिट, सगळ्यांनी ऐका. अश्विन म्हणतो की अस्मिताई, सगळे आनंदामध्ये असले ना तर तुला टेन्शन क्रिएट करायची सवयच आहे. त्यावर अस्मिता म्हणते की मला काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं सगळ्यांशी. अस्मिता म्हणते की तन्वीला अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये एक गोष्ट सापडली आहे, ती तुम्हाला सगळ्यांना दाखवायची आहे. त्यावेळी सगळेजण नाराज होतात आणि मग रविराज प्रियाला विचारतो की तन्वी, तू अर्जुनच्या रूममध्ये का गेली होतीस? अस्मिता म्हणते की नाही काका, अहो माझ्या रूममधला AC बंद होता ना, त्यामुळे मीच तन्वीला म्हणाले की आपण वरच्या रूममध्ये जाऊयात अर्जुन आणि सायलीच्या. प्रतिमा ही प्रियाला सांगते की तन्वी, तरी सुद्धा वर अर्जुनच्या खोलीत कधी जाऊ नकोसा. मला असं वाटतंय की आता आपण निघूयात का? तेव्हा प्रिया म्हणते की थांबा ना, आधी आम्हाला काय सापडले ते तर बघा. रविराज म्हणतो की नाही काही गरज नाहीये, चला बरं सगळेजण घरी चला आता. कल्पना म्हणते की भाऊजी, अहो तुम्हाला असं कसं मी निघून देईल, आणि तन्वीला काय सापडले ते मी बघते. कल्पना आता प्रियाला विचारते की तन्वी, दाखव मला काय सापडलंय तुला. मग प्रिया आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आता कल्पनाच्या हातात देते आणि ती फाईल वाचून आता कल्पनाला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. कल्पनाचा चेहरा बघून सगळ्यांना कळलेलं असतं की हे काहीतरी सिरियस आहे. प्रतापही तिथे येतो आणि तोही आता फाईल बघू लागतो. प्रतापला सुद्धा ती फाईल बघून धक्का बसलेला असतो. नंतर अश्विन ती फाईल बघतो. नंतर प्रतिमा, रविराज सगळेजण ती फाईल बघतात. मधुभाऊंनी सुद्धा ती फाईल बघितलेली असते. मधुभाऊंनाही खूप मोठा धक्का बसतो. चैतन्यानेही ती फाईल बघितलेली असते आणि चैतन्य प्रियाकडे बघून त्याला माहीत असतं की हे सगळं ह्या प्रियाचं कारस्थान आहे, हिनेच या सगळ्या गोष्टी उकरून काढल्यात. शेवटी जे काही व्हायचं होतं तेच झालं आणि तेही अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी. मी एक काम करू का, अर्जुनला फोन करून वॉर्न करू का या सगळ्या गोष्टीबद्दल? त्यावेळी कल्पना म्हणते की अर्जुनला मी आत्ताच्या आत्ता फोन लावते आणि या गोष्टीचा अर्थ मला आता कळायलाच हवा. म्हणून त्यावेळी कल्पनाने आता अर्जुनला फोन लावलेला असतो आणि नेमकं त्यावेळी सायली आणि अर्जुन दोघंजण कॅफेमध्ये असतात आणि अर्जुन सायलीला त्याच वेळी प्रपोज करणार असतो ज्यावेळी कल्पनाचा त्याला फोन आलेला असतो. या सगळ्या गोष्टी आता कल्पनाने सांगितलेल्या असतात.
कल्पना आता रडत रडत अर्जुनला म्हणत असते की हे कॉन्ट्रॅक्टचे पेपर जेव्हा आमच्या हातात आले अर्जुन, तेव्हा आमची काय अवस्था झाली होती हे तुला कळणं शक्यच नाहीये. अर्जुनला ती म्हणते की अर्जुन, तुझ्यावर एकदा मला असाच संताप झाला होता ज्यावेळी तू सायलीसोबत अचानक लग्न करून आला होतास. सगळ्यांना तो प्रसंग आठवत असतो की ज्या दिवशी प्रिया आणि अर्जुन ह्या दोघांची ही एंगेजमेंट असते, त्याच दिवशी अर्जुन आणि सायली हे लग्न करून आले होते. मग पूर्णा आजी अर्जुन आणि सायलीला म्हणते की एवढं सगळं होऊन सुद्धा मी तुम्हाला दोघांनाही स्वीकारलं होतं, परंतु आज आम्हाला कळतंय की ते लग्नच खोटं होतं. अर्जुन म्हणतो की नाही पूर्णा आजी, हे लग्न खोटं नव्हतं. तेव्हा कल्पना म्हणते की गप्प बस अर्जुन, हे लग्न जर खोटं नाहीये तर तुम्ही दोघांनी हे कॉन्ट्रॅक्ट का केलं? अरे अजून तुम्ही आम्हाला किती फसवणार आहात? प्रताप म्हणतो की अर्जुन, अजूनही तू काही वकिली भाषेमध्ये फेरफार करणारेस का? पण थांब रविराज, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याचा नक्की अर्थ काय होतो, प्लीज तू आम्हाला समजावशील का? कल्पना म्हणते की हो भाऊजी, सांगा या सगळ्याचा काय अर्थ होतो, आणि तसंही माझं जर काही चुकत असेल तर मी माझ्या स्वतःच्या 2 थोबाडीत मारून घेईन. भाऊजी, आता तुम्हीच आम्हाला सांगा की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे नक्की काय? रविराज म्हणतो की कायदा असं सांगतो की 2 व्यक्तींनी त्यांच्या परस्पर गोष्टींसाठी केलेलं कॉन्ट्रॅक्ट, त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये एक पुरुष आणि एक स्त्री दोघंही ठराविक काळासाठी आणि ठराविक कारणासाठी दोघंही नवरा बायकोसारखे राहतात. ज्या कॉन्ट्रॅक्टसाठी त्यांनी एकमेकांशी संबंध ठेवलेत ते कॉन्ट्रॅक्ट आणि ते कारण एकदा की पूर्ण झालं की मग त्यांच्यामधले संबंधही तुटतात. दोघांमध्ये कसलंही नातं नसतं, कुठल्याही प्रकारचं प्रेम नसतं, असते ती फक्त दोघांमध्ये सोय. रविराजचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना खूप वाईट वाटलेलं असतं. सायली आणि अर्जुन दोघंही रडत असतात. सायलीला तर अगदी जागेवर उभं सुद्धा राहत नसतं, तिला फार त्रास होत असतो. तेव्हा अर्जुनने सायलीचा हात हा घट्ट धरलेला असतो. मग पूर्णा आजी सगळ्यांना विचारते की या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होण्याचा संबंध काय? या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होण्याचं कारण काय होतं? रविराज सांगतो की पूर्णाई, या कागदांवरून ही गोष्ट स्पष्ट होते की दोघांनीही आपल्या सोयीनुसार आणि आपापल्या गरजांसाठी, आपल्या स्वार्थासाठी हे कॉन्ट्रॅक्ट केलंय. या दोघांमध्ये असं ठरलंय की अर्जुनने मधुभाऊंची केस घ्यायची आणि मधुभाऊंना त्यांनी निर्दोष सोडवायचं. त्या बदल्यात सायली अर्जुन सोबत 1 वर्षासाठी त्याची बायको म्हणून राहील. त्यावेळी कल्पनाला एक गोष्ट आठवते की जेव्हा अर्जुन आणि प्रिया ह्या दोघांचाही साखरपुडा होता, अर्जुनचा फोन लागत नसल्यामुळे कल्पनाने चैतन्यला कॉल केला होता. तेव्हा चैतन्याने सांगितलं होतं की मावशी, अगं आम्ही कोर्टात आहोत. तेव्हा कल्पना त्याला म्हटली होती की अरे आता स्वतःचं लग्न असताना कोर्टात एवढं महत्त्वाचं काय काम आहे तुमचं? सगळ्यांना त्या सगळ्या परिस्थिती आठवत असतात की जेव्हा अर्जुन आणि सायली दोघं लग्न करून घरी आले होते, तेव्हा अर्जुनने सांगितलं होतं सगळ्यांसमोर की ही माझी बायको आहे, मिसेस सायली अर्जुन सुभेदार. तेव्हा पूर्णा आजी अर्जुनला हेही म्हटली होती की अर्जुन, तुझं लग्न मी तन्वीसोबत ठरवलंय. तेव्हा अर्जुनने सांगितलं होतं की पूर्णा आजी, तेव्हा मी 8 ते 9 वर्षाचा होतो आणि आता मी मोठा झालोय. आता इथून पुढे मला माझं सगळं आयुष्य हे मिसेस सायली अर्जुन सुभेदार यांच्याच सोबत काढायचंय, कारण माझं सायलीवर खूप प्रेम आहे. त्यावेळी प्रताप अर्जुनला हेही म्हटलं होता की अर्जुन, अरे आम्ही तुला जन्म दिला ना, त्याचं हे फळ आहे का? तेव्हा अर्जुन म्हटला होता की मी तुम्हाला सांगायला आलो नव्हतो की तुम्ही मला जन्म द्या म्हणून, खरं तर ही तुमची चॉईस होती. असं म्हटल्यानंतर कल्पनाही खूप रागवली होती. अर्जुनचं ते बोलणं ऐकून कल्पनाला एवढा राग आला होता की तेव्हा तिने अर्जुनच्या कानाखाली ठेवून दिली होती. या सगळ्या गोष्टी सगळ्यांना आठवत असतात. मधुभाऊंना त्या सायलीच्या गोष्टी आठवतात. सायली मधुभाऊंना रडत सांगत होती की मधुभाऊ, अहो तुम्हाला जामीन मिळावा किंवा तुम्हाला अटक होऊ नये म्हणून मी खूप वकिलांकडे भेटले, खूप वकिलांना जाऊन भेटले. त्यावेळी माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही आणि म्हणून मी यांच्याकडे गेले. सायली त्यावेळी या सगळ्या गोष्टी रडून रडून सांगत होती आणि मधुभाऊंना हे आठवत असतं. त्यावेळी मधुभाऊ सायलीला म्हटले होते की साऊ बाळा, तुझी आणि जावई बापूंची भेट झाली आणि हाच तुमच्यासाठी खूप मोठा क्षण होता आणि हीच तुमची योग्य चॉईस होती. रविराज आता सगळ्यांना सांगू लागतो की एकदा हे कॉन्ट्रॅक्ट संपलं की दोघांचेही मार्ग वेगवेगळे आहेत आणि ज्या दिवशी यांचं कॉन्ट्रॅक्ट संपेल त्या दिवशी यांच्या लग्नाला बाहुला बाहुलीच्या लग्ना इतकी सुद्धा किंमत नसेल. सगळ्यांना आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं. सायली आणि अर्जुन तर दोघंही रडतच असतात. पूर्णा आजीला मात्र या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. तिच्यासमोर ज्या काही गोष्टी घडत असतात त्यामुळे तिचं डोकं आता दुखायला लागलेलं असतं आणि तिला चक्कर येत असते.
चक्कर येऊन पूर्णाजी खाली पडणार तेवढ्यातच प्रताप आता पूर्णाजीला सावरतो. सायलीला खूप वाईट वाटतं. पूर्णाजीला काय झालंय हे बघण्यासाठी सायली पुढे जाते, परंतु कल्पना मात्र सायलीच्या आणि पूर्णाजीच्या मध्ये उभी असते आणि कल्पना सायलीला जाब विचारते की कुठल्या हक्काने तू पूर्णाजीला भेटायला चालली आहेस? तुझं आणि पूर्णाजींचं नातं काय आहे? कुठल्या नात्याने तू पूर्णाजीला भेटतीयेस? तुमच्या खोट्या नात्याने? सायली फार पॅनिक झालेली असते. सायलीला वाईट वाटत असतं. ती म्हणत असते की त्यांची तब्येत बिघडतीये. अश्विन भाऊजी, हो तुम्ही तरी काहीतरी करा. अस्मिता म्हणते की आमच्या आजीसोबत काय करायचंय ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुझा आमच्या आजीशी आणि आमच्या घराशी काही एक संबंध नाहीये, त्यामुळे तू उगाचच ही फालतू काळजी आम्हाला दाखवू नकोस. एवढंच काय तर तुझ्या त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा हेच लिहिलंय ना की तू आमच्या घरातल्यांसोबत कुठलीही भावनिक गुंतवणूक करणार नाही आणि तुला माझ्या घरातल्यांचं काही पडलेलं नाहीये, तर कशाला आता काळजी दाखवतीयस? कशाला पुढे पुढे येतीयस? अर्जुन म्हणतो की अस्मिताई प्लीज, या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलंय आणि हे का लिहिलं गेलंय याबद्दल तुला काहीच माहित नाहीये. अस्मिता म्हणते की काय रे, आता काय कळायचं बाकी राहिलंय? सगळ्यांना सगळ्या गोष्टी तशाही कळलाय. मला अक्षरशः आता लाज वाटते तुला माझा भाऊ म्हणून घ्यायला. लाज वाटते खरंच अर्जुन तुझी की तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंस. अश्विन पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाजी तू एक काम कर बरं, तू तुझ्या रूममध्ये चल. हे बघ, तू इथे जर बसलीस तर तुला अजून टेन्शन येईल आणि तुझा बीपी अजून लो होईल. मला तुझा बीपी पहिल्यांदा चेक करायचा आहे. चल बरं आपण रूममध्ये जाऊया, तू अजिबात इथे थांबू नकोस, असं अश्विन आता पूर्णाजीला म्हणत असतो. त्यावेळी पूर्णाजी म्हणते की नाही अश्विन, मी कुठेही येणार नाही आणि काळजी करू नको, मला काही होणार नाही. कारण आता माझे प्राण जातील एवढी भाग्यवान मी कुठे आहे? या यातना देण्यापेक्षा देवाने मला मरण दिलं असतं तर ते बरं झालं असतं, परंतु देव माझं कुठे ऐकेल? देव कुठे मला मरण देईल? आता याच यातना माझ्या नशिबात लिहिल्यात. त्यावेळी पूर्णाजी मात्र आता फार भावूक झालेली असते, रडत असते आणि पूर्णाजीचे हे शब्द ऐकून सायली सुद्धा रडत असते. सायली आणि अर्जुन दोघांनाही खूप वाटत असतं. पूर्णाजी आता अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, खरं तर मला खूप आनंद झाला होता की तू माझा नातू आहेस. मला असं वाटलं होतं की खरा माझा नातू म्हटलं तर तू आणि माझी नातसून सायली, जी या घराला जोडून ठेवेल. पण खरंच माझा किती मोठा हा गैरसमज होता. अक्षरशः माझ्या नातवाने माझ्या भावनांचीच आज शून्य किंमत करून टाकली आहे. आणि ज्या मुलीला मी माझ्या घरातली नातसून समजत होते, जिला मी नातसूनेचा दर्जा दिला, जिला मी आधी नातसून म्हणून स्वीकारत नव्हते परंतु तिचा मोठ्या मनाने स्वीकार केला, ती मात्र आमच्या घरातली नातसून नसून एक खोटारडी मुलगी जी आमच्या घरात शिरली होती ती निघाली. पूर्णाजीचे हे शब्द सायलीच्या मनाला खूप लागत असतात. सायलीला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा प्रिया मात्र हसत असते, कारण प्रियाचा फेवरेट शो चाललेला असतो. ज्या दिवसाची ती इतके दिवस झाली वाट बघत होती की सायली आणि अर्जुनची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल तिच्या हाती लागावी, त्यासाठी तिने अर्जुनच्या ऑफिसमध्ये सुद्धा माणसं नेमली होती फक्त ती फाईल शोधण्यासाठी. तिच्या हाती ती फाईल लागलेली असते आणि तेही इतक्या इझिली तिला भेटलेली असते. आणि एवढंच काय तर एवढ्या महत्त्वाच्या क्षणी म्हणजे अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला ती फाईल सापडलेली असते. त्यामुळे एवढा चांगला वेळ तिच्याकडे असतो. एवढ्या चांगल्या वेळेमध्ये आता अर्जुन आणि सायली दोघंही तोंडावर पडलेले बघून प्रियाला मात्र खूप आनंद होत असतो. आतापर्यंत सुभेदारांच्या घरामध्ये तिने खूप वेळा मारही खाल्लेला असतो. कशावरनं की सायली आणि अर्जुनचं तिने एकदा सांगितलं होतं की या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून. त्यावेळी मात्र सुभेदारांनी प्रियालाच वेड्यात काढलं होतं आणि प्रिया कशी वाईट आहे हे सगळ्यांनी सांगितलं होतं. आता मात्र घरच्या सगळ्यांना माझी किंमत कळेल आणि मी सगळ्यांना खरं सांगत होते हे समजेल आणि आता सायली घराच्या बाहेर आणि मी घराच्या आतमध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल. या सगळ्या गोष्टीचे प्रिया आता स्वप्न रंगवत असते. अर्जुनला आता काय करावं ते कळत नसतं, कारण पूर्णाजी आता सायलीला बोललेली असते, सायलीला खोटाडी म्हटलेली असते. अर्जुनला फार वाईट वाटत असतं की खरं तर मिसेस सायली या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयारच नव्हत्या. सायली माझ्यासोबत लग्न करायला तयारच नव्हती, परंतु मीच सायलीला अट घातली आणि मीच सायलीला म्हटलं की जर तू माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं तर आणि तरच मी मधुभाऊंची केस लढेल. मी सायलीला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मजबूर केलंय, परंतु आज मात्र घरातल्यांसमोर सायलीला या सगळ्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. त्यामुळे अर्जुनला फार वाईट वाटत असतं. अर्जुन पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाजी सिनियर, मला तुमच्या सगळ्यांचा राग कळतोय, पण निदान आम्हाला काय बोलायचंय ते एकदा तरी ऐकून घ्या. आम्हाला आमची बाजू मांडण्याचा एक तरी चान्स द्या. कल्पना म्हणते की अर्जुन, इतक्या गलिच्छ गोष्टीला दुसरी बाजू कधी असू शकत नाही.
अरे इतका खोटेपणा, इतका विश्वासघात. अरे तुम्ही आमचा किती विश्वासघात केलाय. रोज आमच्यासोबत तुम्ही खेळत आलात, रोज आमचा विश्वासघात करत आलात आणि आम्हाला फसवत आलात. प्रताप म्हणतो की अर्जुन, आज मला खऱ्या अर्थाने तुझी लाज वाटतीये. अरे लग्नासारख्या पवित्र गोष्टीचा तू अपमान केलास. आणि किती दिवस, 1-2 दिवस नाही. अरे अर्जुन, सायली, तुम्ही तब्बल 1.5 वर्षापासून आमच्याशी खोटं बोलताय. आमच्यासमोर प्रेमाचे नाटकं काय करताय. तू सायलीसाठी फुलं काय घेऊन येतो, सायलीसाठी गिफ्ट काय घेऊन येतो, सायली तुझ्या प्रत्येक गोष्टी कशा आठवणीत ठेवते, सगळं तुला जागच्या जागी देते. अरे तुम्ही आतापर्यंत आम्हाला फसवलंय आणि आमच्यासमोर फक्त तुम्ही नवरा बायको असल्याचं नाटक करत होते. पूर्णा आजी अर्जुनला विचारते की अर्जुन, आमच्यासोबत वागायला तुला कसं काय जमलं रे. खरं तर तू ज्या दिवशी या सायलीला घरामध्ये घेऊन आलास ना, त्याच दिवशी मी या सायलीला घराबाहेर काढायला हवं होतं. पण मी मात्र अर्जुन आणि सायली तुमच्याच मनाचा विचार करत राहिले रे. त्यावेळी प्रताप म्हणतो की नंतर या मुलीने आपल्या सगळ्यांवर अशी काही जादू केली की आपण ह्या मुलीचंच ऐकत राहिलो आणि आपल्याला असं वाटलं की खरंच देवाने आपलं म्हणणं ऐकलंय आणि खरंच आपल्याला या घराला साजेशी अशी सून दिली आहे. पण नाही, तो फक्त हिचा बेरकीपणा होता. पूर्णा आई, अगं बघ ना, आपल्याला या मुलीबद्दल जे पहिल्यांदा वाटत होतं, सुरुवातीला वाटत होतं, शेवटी तेच खरं निघालंय. पूर्णा आजी म्हणते की हो रे प्रताप, तुझं अगदी बरोबर आहे. त्यावेळी देवी आई आपल्याला संकेत देत होती की या घरामध्ये जो काही अनर्थ घडतोय तो थांबवा. देवी आई आपल्याला पावलोपावली सांगत होती की या मुलीला स्वीकारू नका. पूर्णा आजी अगदी तळमळीने ह्या गोष्टी बोलत असते. आता सगळ्यांचं सायलीबद्दलचं मत हे पलटलेलं असतं. सगळ्यांनी सायलीला एका क्षणात जज केलेलं असतं. सगळेजण आता विसरलेले असतात की सायलीने या घरासाठी काय काय नाही केलंय. सायलीनेच पूर्णा आजीची आणि प्रतिमाची भेट घडवून आणली. प्रतिमाला ती घरी घेऊन आली. सायलीमुळेच प्रतिमा बोलायला लागली. सायलीमुळेच अर्जुनचा ॲरोगन्स कमी झाला आणि सायलीमुळेच प्रताप, जो एवढा मोठा धोका पत्करणार होता, त्याला बिझनेसमध्ये एवढा मोठा लॉस होणार होता, त्या लॉसमधून एवढंच नाही तर मैपतपासून सुद्धा सायलीनेच प्रतापला वाचवलं. अश्विन जेव्हा आत्महत्या करायला निघाला होता, जेव्हा त्या मुलीवर त्याचं प्रेम होतं, तिने त्याला नाही सांगितलं होतं आणि ती लग्न करत होती, त्यावेळी अश्विन तर जीव द्यायला निघाला होता, तेव्हा सायलीने अश्विनला सांभाळलं होतं. जेव्हापासून सायलीची घरामध्ये एंट्री झाली तेव्हापासून कल्पनाला तिने कुठल्या कामाला हातही लावू दिला नाही आणि कल्पनावर किती प्रेम केलं. स्वतःच्या आईपेक्षाही जास्त दर्जा तिला दिला. अस्मिताने आतापर्यंत सायलीला काय नसेल बोललं, किती नसेल बोललं, परंतु सायली मात्र एकही शब्द तिला कधी फिरून बोलली नाही. अर्जुनवर झालेला हल्ला तिने स्वतःच्या अंगावर झेलला. आज फक्त सायलीचं एक सत्य सर्वांसमोर आलेलं असतं, तर सर्वांनी सायलीला आता धोकेबाज म्हणून स्वीकारलेलं असतं आणि सायली किती खोटं बोलली, सायली किती वाईट वागली, या गोष्टीच त्यांना आठवत असतात. परंतु आतापर्यंत सायलीने घरासाठी काय काय नाही केलंय हे मात्र सगळेच जण आता विसरून गेलेले असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कल्पना सायलीला म्हणते की सायली, आता तुझी या घरातून निघून जाण्याची वेळ आली आहे. तू आताच्या आता हे घर सोडून निघून जा. त्यावेळी सायली म्हणत असते की आई, मला नाही जायचे हे घर सोडून. परंतु कल्पना मात्र आता ऐकत नाही आणि सायलीचा हाताला धरून आता सायलीला ती घराबाहेर काढत असते आणि म्हणत असते की निघ, तू पहिल्यांदा इथून निघ. त्यावेळी सायली गयावया करत असते आणि म्हणत असते की आई प्लीज मला घराबाहेर काढू नका. त्यावेळी कल्पना मात्र आता कसलाही विचार न करता सायलीला डायरेक्टली रस्त्यावर लोटून देते. सायली आता रस्त्यावर आलेली असते. सायली रडत असते आणि सायली जेव्हा रस्त्यावर पडलेली असते तेव्हा अर्जुनने तिला आधार दिलेला असतो. अर्जुन कल्पनाला म्हणतो की नाही मम्मा, चूक फक्त सायलीची नाहीये, या सगळ्यामध्ये चूक माझी देखील आहे. आता मी सुद्धा सायलीसोबत घराबाहेर पडेल. अर्जुन सुद्धा आता सायलीसोबत घराबाहेर पडणार असतो. सायलीला तो साथ देत असतो, परंतु सायली मात्र अर्जुनचा हात अर्जुनच्या हातातून काढून घेते आणि म्हणत असते नाही सर, तुम्ही इथेच राहायचं, तुम्हाला माझी शपथ आहे. आणि मग मधुभाऊ आता सायलीला घेऊन कायमचे तिथून निघून जातात आणि अर्जुन आणि सायली फायनली आता वेगळे झालेले असतात. जेव्हा सायली अर्जुनला सोडून जात असते तेव्हा अर्जुनला फार वेदना होत असतात. अर्जुनला फार रडायला येत असतं, परंतु सायली सुद्धा आता मनावर थोडा ताबा ठेवते. तिलाही फार वाईट वाटत असतं.
परंतु सायलीने आता मधुभाऊंसोबत सुभेदारांचं घर सोडलेलं असतं आणि फायनली आता सायली अर्जुनला सोडून निघून गेलेली असते. तेव्हा मात्र सर्वजण अर्जुन सायलीकडे बघत असतात. प्रिया मात्र त्यावेळी खूप हसत असते. प्रियाचं सगळं काही मनासारखं झालेलं असतं. प्रियाला जे हवं होतं तेच झालेलं असतं, परंतु अर्जुनची मात्र दुर्दशा झालेली असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, share and comment. Thank you.